बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक गदी माडगुळकर लिखित एक कथा. नट. स्वरूप सुंदर सदा नाटक मंडळीची नोकरी सोडून कायमचा राहण्यास कोकणात परत आला. ही बातमी बघता बघता गावभर झाली. सान्यांच्या खानावळीत, देवांच्या ओसरीवर, बापू डॉक्टरच्या दवाखान्यात सर्वत्र याच विषयावर चर्चा होऊ लागल्या. चौलच्या गावकऱ्यांना सदा प्रतिगंधर्व झाला आहे इतकेच ऐकले होते. त्याला प्रत्यक्ष रंगभूमीवर पाहण्याचा योग कोणाही चौलकरांच्या आयुष्यात आला नव्हता. त्यांच्यापैकी पुष्कळांनी सदा लहान असताना त्याला पाहिलेले होते. या ज्ञानाचे भांडवल करून ते आजवर सदाविषयीच्या बाता ठोकीत आले होते. त्याच्याविषयी अभिमानाने बोलत आले होते. सदा जोशाला या गोष्टीची जाण मुळीच नव्हती. पनवेलहून येणाऱ्या मोटारने तो गावात आला होता. आपल्या गर्भारशी बायकोला सांभाळून चालवीत हिंगुळ देवीच्या पायथ्याशी पोचला होता. तिथे त्याच्या काकाची एक छोटीशी वाडी होती. 5-50 नारळाची झाडे होती. 5-50 सुपारीची होती. एक लहानसे घरटेही होते. काका जन्मभर मोकळाच राहिला होता. पत्ता शोधून शोधून त्याने अनेक वार आपल्या एकुलत्या एका पुतण्याला लिहिले होते की एकदा गावाकडे येऊन जा, मी आता फार दिवस राहणार नाही. सदाने त्या पत्रांना कधीच उत्तरे धाडली नव्हती. आता तो काकाही मरून जुना पुराणा झाला होता. त्याच्या रिकाम्या वास्तूत सदाचे पाऊल आज पडले होते. तो सहकुटुंब तिथे येऊन पोहोचला होता. अवघडलेल्या अंगाची उमा आणि तिच्यावर वेडी माया करणारा सदा, या दोघांनी मिळून काकाच्या घरट्यापुढचा सारा पालापाचोळा काढून टाकला. घरटे झाडून पुसून लख्ख केले. कोळ्यांची जाळी आणि कातणीची घरे औषधाला उरू दिली नाहीत. सांदीला पडलेली भांडी कुंडी त्या दोघांनी शोधून काढली. घासून पुसून चक्क केली. त्या उदास घरकुलाची कळा त्यांनी पार पालटून टाकली. स्वयंपाकघर लागले. सामान सुमानाची मांडामांड ठाक ठीक झाली. उमा काही रांधू लागली आणि सदा बाहेरच्या ओटीवर एक चटई टाकून बसला. अडगळीतला जुनाट फानस त्याने शोधून काढला होता. तो दिवा परत जळता व्हावा अशा खटपटला तो लागला. सूर्य मावळून गेला होता. जगाआधीच अवघी वाडी अंधाराने झाकुळी होती. झावळ्या निश्चल होत्या. त्या एकलकोंड्या वाडीत अवेळीच रातकिड्यांची सुरावट सुरू झाली होती. सदूला त्या एकांताचेच सुख वाटत होते. बरीच खटपट केल्यानंतर तो फानस ठीक झाला. सारा सांगाडा जिथल्या तिथे झाल्याचे स्वतः सदूला पटले. घासलेट वात त्याने औशीच आणली होती. तो म्हातारा फानस जागा झाला. शांतपणे जळू लागला. सदूला वाटले, काका असते तर त्यांचा चेहरा असाच उजळून आला असता. उटीच्या छपराला आधारभूत झालेला एक कणखर वासा बघून सदूने तो कंदील काथ्याच्या चरीशी गुंतवून त्याला टांगला. दिव्याखाली सावली पडली. अवतीभोवती उजेड झाला. तो परत चटईवर स्वस्थ बसला. थकलेली पाठ त्याने भिंतीला टेकली. त्याची स्वतःची इच्छा डावलून वरणगावाची ती घटना उगीचच त्याच्या डोळ्यांसमोर साकारू लागली. खानदेशातील त्या संपन्न गावात चित्रानंद संगीत मंडळीचा मुक्काम जवळजवळ वर्षभर पडला होता. आठवड्यातून 2 नाटके होती. प्रत्येक वेळी मंडळीचा मालक हाऊसफुल्ल घेत होता. ती सारी किमया सदाच्या रूपाची होती. त्याच्या सुस्वर सादाची होती. त्याच्या लोकविलक्षण लोकप्रियतेची होती. हे मालकाला कळत होते. तो त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको अशाच लाडाने वागवित होता. गावामधल्या कैक पोरी सदाच्या लावण्यावर मरत होत्या. त्याच्या अभिनयाने भारावलेले भोळे रसिक त्याच्याशी एखाद्या शब्दाची देवाणघेवाण करण्यासाठी पराकाष्ठा करीत होते. एका सकाळी सदा आपल्या खोलीत आरशात पाहून केस विंचरीत होता. त्याच्या खोलीतला आरसाही भला मोठा माणसाच्या उंचीचा होता. सदाने नुकतीच आंघोळ केली होती.
तलम धोतर नेसले होते. मुद्दाम तयार करवलेले माक्याची सुवासिक तेल त्याने आपले केश संभाराला माखले होते. त्या काळ्याभोर ओलसर केसांतून कंगवा फिरवता फिरवता तो स्वतःचा क्षणभर थांबला. आपले स्वतःचेच प्रतिबिंब त्याला मोहून जावे इतके लोभसवाने वाटले. ऐन विशीचे वय, रसरसलेल्या लिंबासारखा गोरा नितळ रंग, थोडकी स्थूल पण मुलायम अंगकाठी, काळे टपोरे डोळे, सरळ चाफेकळीसारखे नाक, निरुंद जीवनी, लाल चुटूक ओठ, पांढरे शुभ्र दात, गुबगुबीत लालसर रंगाचे गाल, त्यांना हसताच पडणाऱ्या खळ्या, घाटी लपून आकारलेला नितळ गोरा गळा आणि काळ्या कोरड्या केसांचा राजसवाना संभार. त्या केसांचे दर्शन व्हावे म्हणून त्याचा तोच उजव्या पायावर भार देऊन वळला. त्याचा पृष्ठभाग चांगलाच पोसावलेला होता. जरी किनार असलेली धोतराच्या कासोट्याची घडीदार पट्टी खरोखरीच पैठणीचा दिमाग हिरावून घेत होती. स्वरूप सुंदर सदा स्वतःच्याच स्वरूपावर खुश झाला. नकळत कुठल्या तरी नाटकातले एक गाणे अळवू लागला. नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा. सदा, कुणीतरी त्याची तंद्री मोडली. समोरच्या आरशातच त्याला काय दिसले? चित्रानंदचे मालक राघवण्णा रांडे दाराशी उभे होते. सदा थोडका लाजला. मानेला एक नाजूक हिसडा देऊन त्याने आपली जीभ दाताखाली दाबली. या की अण्णा, म्हणत आपले केस ठाक ठीक बसवीत तो आरशापासून अंमळ दूर झाला. अण्णा आत आले. सदाच्या पलंगावर बसले. एक पाय ताठ आणि एक पाय लवता ठेवून सदा आपली नखे दातांची चाळवीत विनयाने उभा राहिला. बैस की, अण्णा म्हणाले. 2-3दा म्हणाले, पण सदू बसला नाही. घरंदाज कुटुंबिनी घरातल्या वडीलधाऱ्यांसमोर उभी राहते ना, तशा अवस्थेत तो उभाच राहिला. अण्णांची मुद्रा आज प्रसन्न होती. त्यांच्या आगरकरी मिशा देखील आज हास्याच्या अंकुरासारख्या दिसत होत्या. भुवयांच्या मधोमध लावलेली लाल गंधाची टिकली पुऱ्या फुललेल्या सुपारीच्या फुलासारखी टवटवीत दिसत होती. एक आनंदाची बातमी आहे सदा, अण्णा सर्वांगाला झुले देत बोलू लागले. सदा काहीच बोलला नाही. उत्सुकतेनं ऐकत राहिला. तुझं लग्न ठरवलंय आम्ही. मुलगी लाखात एक आहे. कंपनीच्या बिराडीच मांडव घालावा म्हणतो. सदू काही बोलला नाही. त्याने नुसता एकवार आपल्या गालावर हात फिरवला. त्या गालावर दाढी नावाची लवगी उगवते याची त्याला जणू नव्यानेच जाणीव झाली. मुलगी पाहिलीच आहेस तू? सदाने होकार किंवा नकार काहीच दिला नाही. अण्णाच पुढे म्हणाले, अरे ती नव्हती का त्या हेडमास्तरीन बाई घेऊन आल्या होत्या नाटकात घेता का म्हणून विचारायला? रूपाने अगदी तुला शोभेशी आहे. अनाथ आहे म्हणे. त्या बाईंनी तिला आजवर सांभाळली. तुझंही आता वय झालंच आहे लग्नाचं. कसं? तरीही सदू काही बोला नाही. ती मुलगी मात्र त्याच्या लक्षात आली. ती कंपनीच्या बिऱ्हाडी आली होती तेव्हा सदूकडे बघून लाजली होती ती. सदू बायकांकडे पाहायचा तो अभिनयाची एखादी लकब टिपून घेण्यासाठी. त्या मुलीच्या त्या दिवशीच्या लाजण्याने मात्र तो आपली विद्यार्थ्याची भूमिका विसरलाच होता. काहीसा उत्तेजित झाला होता. कळत नकळत त्याला आपल्या ओठावर नसलेल्या मिसरुडाची आठवण झाली होती. मग तुला मान्य आहे ना? अण्णांनी नकार येणं अशक्यच अशा आत्मविश्वासाने विचारले. सदाने मान डोलावली. अण्णा उठले. जाता जाता एखाद्या चिमुरड्या पुरीचा गालगुच्चा घ्यावा तसा त्यांनी सदाचा घेतला. सदाला ते आवडलं नाही. अण्णा निघून गेले आणि तो दार बंद करून मोकळेपणाने गाऊ लागला. कुचभल्ली वक्षाला टोचून करी शिक्षेला. असली लाडकी शिक्षा करणारी ग्रहसम्राज्ञी खरोखरच त्याच्या आयुष्यात आली. उमा जितकी सुंदर होती तितकी सुगरण होती. तिच्या सहवासात सदा अतिशय सुखी झाला. नाटकात नायिका आणि घरात नायक
सदाच्या या दोन्ही भूमिका चढत्या तृप्तीनिशी यशस्वी झाल्या. सुगरणीच्या घरट्यासारखा त्यांचा अधांतरी संसार साजिरा आणि सुखाचा झाला. लग्न झाल्या दिवसापासून अण्णांनी त्याचा मुशाहिरा वाढविला. त्याच्या संसाराला लागणाऱ्या साऱ्या वस्तू कंपनीच्या खर्चाने खरेदी करून दिल्या. सारा आनंदी आनंद झाला. आनंदाचे दूध उतू जाऊन उतरले. त्याच्यावर साईचा थर जमला. उमेचे पोट जडावले. कांती फिकटली. तारुण्याने मुसमुसलेली केळ पोटरीला आली. सदाचा आनंद गगनात मावेना. रंगमंचावरील गाण्यांना अधिकाधिक टाळ्या पडू लागल्या. घरच्या गुरुकडून शिकलेल्या अभिनयाच्या नवनव्या लकबी त्याच्या अंतरंगातील कलावंताला वर वर उंचावू लागल्या. आणि नेमका इथेच कुठेतरी आरसा तडकला. सदा खोलीत नाही असे पाहून म्हाताड्या अण्णांनी उमेच्या गालावर एक हलकीच टिचकी मारली. गालाला आरपार भोग पडल्यासारखी ती भयंकर किंचाळली. हाकेच्या अंतरावर सदा धावून आला व सार बिनसले. हळव्या सदाचे मन नाटकाच्या व्यवसायातून उडाले. त्या ओंगळपणाची त्याला मनस्वी किळस आली. त्याने मंडळी सोडली, धंदा सोडला, सामानाची बांधाबांध केली. अण्णांनी स्वतःच्या मुस्कुडात मारून घेतल्या. त्यांच्या पत्नीने उमेच्या पायावर डोके ठेवण्याचा आव आणून पाहिला. काही थोर मोठे गावकरी समजूत घालण्यासाठी म्हणून येऊन गेले, पण सदू वळला नाही. त्याने पाठ फिरवली ती फिरवली. ती पाठ आपल्या चुलत्याच्या घरभिंतीला टेकून तो विसावला होता. त्याची सारी दुनियाच पालटून गेली होती. आज तो एक सामान्य गृहस्थ होता. एक निराधार खेळूत होता. आत रांगत बसल्या उमे वाचून त्याला कुणाचा आधार नव्हता. अंधारात बुडून गेलेली त्याच्या कैलासवासी काकांची ती वाडी त्याला लाभणार होती की नाही ते त्याला माहीत नव्हतं. आजच्या आसऱ्यासाठी त्याला कोणी अडथळा केला नव्हता. उद्याविषयी त्याला माहीत नव्हतं. काहीच माहीत नव्हतं. ऐकलं का? आतून उमेचा आवाज आला. स्वयंपाक झाला माझा, आता जेवायला यावं. आलोच म्हणत सदा उठतो न उठतो एवढ्यात कुठेतरी कुत्र्यांचा कर्णकटू गोंगाट झाल्याचे त्याच्या कानी आले. डोळे आकुंचित करून त्यानं दूर पाहिलं. माणसांचा सावड झाल्यासारखा झाला. 4-2 हातकंदील फाटक उघडून आत शिरले. ते सदाच्या दिशेनं येऊ लागले. उमा, जरा थांब हो. घेऊ नकोस पानं, थांब. सदू आतल्या बाजूला उद्देशून बोलला. थोडा पुढे झाला तोवर ते हातकंदील त्याच्या ओटीशी येऊन भिडले. सदाच्या फणसाला कदाचित त्या कंदिलाच्या ओळखी पटल्या असतील. सदाला मात्र कुणाचीच ओळख लागली नाही. नमस्कार, खानावळवाले साने त्याला म्हणाले. बाकीच्या 3-4 नमस्कार केले. त्यांच्या वेशावरून सदाने इतके ओळखले की मंडळी गावातलीच आहे. मंडळी वर आली. तोटक्या चटईवर अवघडल्यासारखी बसली. बस ना सदाशिवराव, एक जण म्हणाला. सदा आहे आहे म्हणत उभाच राहिला. खानावळवाले सानेच मग बोलू लागले. म्हणाले, आपण आल्याचं कळलं पहिल्या मोटारीनं. म्हटलं भेट तरी घ्यावी. गाव आपला असा. ब्राह्मणांची चट सारी घरे गेली मुंबईस. कुळवाड्यांना कळते काय, कला कशाशी खातात त्यांना थोडंच उमगणार. या मंडळींना म्हटलं चला भेटून तर येऊ. हात जोडल्यासारखे करून सदा बोलला. उगाचच त्रास घेतलात अंधाराचा. भले, बापू डॉक्टर म्हणाले. तत्वज्ञानाची कदर त्याच्या गावकऱ्यात होत नाही म्हणतात, ते आम्ही बरे खरे ठरू देऊ. आत्तापर्यंत औत्सुक्याने सदाच्या चेहऱ्याकडे बघत बसले देव वकील मनोमन धन्य होऊन तृप्त आवाजात बोलले. फार छान. आपण आपल्या जन्मभूमीला आलात. मुक्काम आहे ना 1-15 दिवस? मी आता कायमचाच इथे राहणार आहे. म्हणजे व्यवसाय सोडला? काकांची वाडी आहेच म्हणा तुमच्या, साने बोलले.
पण ही वाडी विकली आहे ना मुंबईच्या कुण्या गुजराताला? बापू डॉक्टरने शंका काढली. असं? सदाला हा धक्का नवीनच होता. निश्चित ठाऊक आहे का तुम्हाला डॉक्टर? अर्धवट माहितीवर बोलू नये. देवाने दटावले. काही का असेना, सदाशिवराव आता गावात राहणार आहेत. आपण नाटक करू. खानावळवाले साने आणखी काही बेत सांगणार तोच सदाने त्यांचे बोलणे कापले. नाही, मी शपथ घेतली आहे, तोंडास रंग म्हणून लावायचं नाही आता. का ते? चौथ्या मुखस्तंभानं विचारलं. सदा एकदम कातवल्यासारखा झाला. थोड्या कठोर शब्दातच तो बोलला. ते मात्र कुणी विचारू नये. जाऊ द्या जाऊ द्या. काही गैरसोय असली तर सांगा, आम्ही आपलीच माणसं आहोत. देव वकील म्हणाले. मनमुराद गप्पा करण्याच्या इराद्याने आलेली ती सुखवस्तू मंडळी थोड्याशा निराशेनेच तिथून उठली. त्यांनी सदाचा निरोप घेतला. काकाची वाडी आपणास लाभण्यातही काही अडचणी आहेत ही गोष्ट सदाने उमाला सांगितली नाही. स्वतंत्र बिरडात तिने शिजवलेला स्वयंपाक त्याने अमृताच्या चवीने खाल्ला. दमले भागलेले ते प्रेमी जीव त्या निर्जन रानात एखाद्या पाखरांच्या जोडीसारखे एकमेकांच्या कुशीत झोपी गेले. दुर्दैवानं त्या वाडीतला निवास त्यांना पचला नाही. त्या खरेदीदार गुजराताचा माणूस दुसऱ्याच दिवशी कोकलत आला. मरणापूर्वी सदाच्या काकांनी म्हणे ती वाडी खरोखरच अगदी कवडी मोलाने विकून टाकलेली होती. आता पुढे काय, हा प्रश्न त्या नवदंपत्यासमोर वासून उभा राहिला. काल भेटून गेले मंडळ परत त्यांच्या मत्तीला धावले. गावाची इब्रत उभ्या महाराष्ट्रात वाढवणाऱ्या सदासारख्या कलावंताची कदर गावच्या प्रमुखांनी करायची नाही तर करायची कुणी? सदा आणि उमा यांनी 4-6 दिवसच कसेबसे त्या वडलोपार्जित वाडीत काढले आणि त्या जागेचा निरोप घेतला. बाळपणापासून आसरा आधार झालेला नाटकधंदा सोडताना सदाचे डोळे पाणावले नाहीत. पण ती वाडी सोडताना मात्र त्याच्या डोळ्यांना कोरडे राहणे जमले नाही. उमा तर बिचारी फार रडली. चौलच्या शेजारी टेकडीवर उंच ठिकाणी एक दत्तात्रेयाचं मंदिर आहे. त्या दत्ताचा पुजारी म्हणून गावकऱ्यांनी सदाची योजना केली. त्याच्या राहण्याची व्यवस्थाही वरच केली. ऐन वयात ते तरुण जोडपे जनवस्तीपासून दूर झाले. काखे झोळी पुढे श्वान अशा अवताराच्या सान्निध्यात जणू वानप्रस्थाश्रमात दाखल झाले. ते पोटापुरता पगार देवस्थानाने देऊ केला. राहण्याला जागा ऐती मिळाली. एखाद्या आश्रमवासी मुनीसारखा सदाचा गृहस्थाश्रम सुरू झाला. सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, देवाची यथोपचार पूजा करावी, सारा दिवस धार्मिक वाचनात घालवावा, सायंकाळी डोंगराच्या अंगाखांद्यावर जोडीने हिंडून यावे, सायंकाळची सांज वात लावावी, देवाची आरती करावी, असेल ते चव देऊन खावे, रात्री एकमेकांच्या जवळकीच्या उभेत स्वप्नशून्य झोपेचा लाभ घ्यावा, असा आयुष्यक्रम चालत राहिला. कधी गावातली कुणी माणसे वर येत राजकारण कला या विषयासंबंधी बोलणी काढत. सदा कानावर हात ठेवी. गुरुदत्ताचा प्रसाद त्या माणसांच्या हाती ठेवून त्यांचा निरोप मागे. 5-6 महिन्यात सदूची मुद्रापूर्ती पालटून गेली. त्याच्या हनवटीवरचे केस दाढी म्हणण्या इतक्या आकाराचे झाले. मुद्रेवरचा मुलायमपणा ताठरून गेला. अंगकांतीवर सावळी तकाकी धरली. कैक नाटकांतील भाषणे आणि पदे सदाला मुखोद्गत होती. त्यातले एकही त्याच्या ओठी उरले नाही. त्या दाढी मिशांच्या जंजाळास घाबरून जणू त्यांनी पळ काढला. सदाचा गोडवा कधी कधी सदूला गुणगुण करणे भाग पाडी. मग तो वेड्यासारखा गात राही. सद्गुरू वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. त्या एकलकोंड्या आयुष्यात उमा सदाशिवाची मने आणखी कसल्या तरी निनावी रसायनाने एकमेकात मिसळून गेली. उमेचे डोके दुखले तर सदाच्या अंगी ज्वर चढावा अशी एकता निर्माण झाली. अर्धनारी नटेश्वरासारखे ते दाम्पत्य एका मनाने आणि एका देहाने त्या एकांताचा आनंद घेऊ लागले.
उमा अवघडलेली आहे हे चौलातल्या आयाबायांना माहीत होते. ती बाळंत कधी झाली ते मात्र कुणालाच कळले नाही. तिच्या नवऱ्यानेच तिचे बाळंतपण केले. आईच्या बाजेखाली शिगडी चेतवली, बाळाची नाळ कापून टाकली. तिची उस्तवारही तोच करू लागला. नाटकाचे नाव टाकून दिल्या त्या अभिजात नटाने सुईणीची भूमिका प्रत्यक्ष भूमीवर अशी वठवली की रंगभूमीने तिचा अजन्म हेवा करावा. दत्ताची सेवा आणि उमेची सेवा अशा दुहेरी सेवेत सदाचे दिवस आणखी सुखात जाऊ लागले. रात्रीची वेळ. सहारा डोंगर काळ्या शांततेने माखलेला होता. झाडे काजळीत होती. मंदिराचे अस्तित्वही अंधाराने गिळून टाकले होते. पुजाऱ्याच्या ओरीत एक कंदील जळत होता. 4 डोळे जागत होते. ऐकलं का? चिमुकल्या बाळावर पदराची पाखर घालीत उमा म्हणाली. काय? भिंतीशी टेकून दाढी कुरवाळण्याच्या चाळ्यात घडलेल्या सदाने विचारले. झोपावा आता. मला झोप येत नाही उमा. असं करून कसं चालेल? मी म्हणतो, इथं कोणाची दृष्टी लागली आपल्या सुखाला? असा धीर सोडू नये. धीर जळून जाईल असा प्रसंग आहे हा. मला काही झालं असतं तर हरकत नव्हती. माझी शपथ आहे. उमाने त्याला बोलू दिले नाही. पण तिच्या आजाराने सदा खचला होता, दुःखी झाला होता. मी म्हणते डॉक्टरांना घेऊन यावं. ठीक आहे, आणीन. पण हे असं का झालं? तू कुणाच्या पाचोळ्यावर पाय दिलास? का मी कुणाच्या तांदळाच्या कणाची अपेक्षा केली? हे दुःख आमच्या वाट्याला का आलं? ते कुणालाच कधी कळलं नाही. त्याने एक दीर्घ निश्वास टाकला. तान्हे मूल एकाएकी झोपेत दचकल्यासारखे झाले. ते रडत उठले. त्याला आडवा घे उमा, भुकेला असेल. मी म्हणते, काय? मी त्याला न पाजलेलंच बरं. का? माझ्या अंगात ताप नाही का? हो, तेही खरंच. सदा चटकन उठला. त्याने स्टोव्ह पेटवला. गाईचं दूध गरम केलं. ते बाटलीत भरलं. त्यानं बाळाला हलकेच मांडीवर घेतलं. दुधाची चोखणी त्याच्या चिमुकल्या ओठी देऊन त्याची आई त्याला पाजताना पाहत असे. तसेच कुठेतरी अंतराळात तो शून्यपणे पाहत राहिला. अनंताची करणी कुणाला कळली आहे? उमेचा तो ताप उतरला नाही. बापू डॉक्टराने अनेकदा दवा दिला. पनवेलीचा डॉक्टर येऊन पाहून गेला. त्याने लिहून दिली ती सारी औषधे देव वकिलांनी मुंबईहून मागून घेऊन सदाच्या स्वाधीन केली. कशाचा काही गुणाला नाही. 6 महिन्यांचं पोर मागं टाकून उमा गेली. देवाघरी निघून गेली. मागे उरला सदा आणि ते 6 महिन्यांचे अर्भक. उमेच्या मरणाची वार्ता कळता सारे चौल गाव दत्ताच्या डोंगरावर आले. सतीला लाभणार नाही असा सन्मान त्या अहेव उमेचा झाला. शेकडो गावकऱ्यांनी सदावर आणि त्याच्या पोरक्या मुलावर सहानुभूतीचा वर्षाव केला. पण आता कशाचा काहीच उपयोग नव्हता. सदूला आता रडताही येईना. रडणं हसणं हा त्याला अभिनयाचा भाग वाटू लागला. त्याने आपल्या तोंडावरचा पतित्वाचा रंग पुसून टाकला. नवी भूमिका वठवण्याची त्याला हिंमत नव्हती. पण त्या पोरक्या पोरासाठी त्याला आई होणं भाग होतं. सहानुभूतीचे सप्ताह संपले. माणसे आपापल्या कामाला लागली. सदाच्या हनवटीचे केस हलके हलके पुन्हा वाढू लागले. सदू आता त्या मुलाच्या सेवा चाकरीला लागला. देवासारखीच तो त्याची सेवा करू लागला. आई गेल्यापासून त्या पोराने जणू रडण्याचे व्रत घेतले. झोपणे खेळणे या क्रिया ते विसरून गेले. दिवसातले 20-20 तास ते रडू लागले. त्या निर्जन डोंगरात फक्त त्या बाळाच्या रडण्याचाच आवाज उमटू लागला.
सदूला सारखेच त्याला मांडीवर घेऊन बसणे भाग पडू लागले. तरी ते रडताना राहीना. देवपूजेपुरताही अवसर मिळेना. त्याच्या त्या अखंड रडण्याने सदाला अगदी वेड लागण्याची पाळी आली. त्याचा त्यानेच काही विचार केला. रडत्या मुलाला घेऊन तो खाली उतरला. गावात आला. रडते मूल त्याने घटकाभरासाठी सान्यांच्या बायकोच्या स्वाधीन केले. स्वतः रेवदंड्याला जाऊन आपली हनवटी स्वच्छ करून घेतली. रडक्या बाळाला परत त्याच्या स्वाधीन करताना सानेबाई म्हणाल्या, कुठं रडतोय हो? मी मांडीवर घेऊन बसले होते तर चांगलं बोळकं पसरून हसत होता गुलाम. सानेबाईच्या त्या सांगण्याने सदूच्या मनातला विचार आणखी पक्का झाला. त्याने बाळाला बाईपासून घेतले, अलगद खांद्यावर टाकले. त्याने परत टाहो फोडला. पडत्या पावसाला घेऊन सूर्य चालतच राहतो तसा रडत्या मुलाला घेऊन सदा चालतच राहिला. डोंगरावर पोहोचला. आपल्या ओवरीत आला. रडत्या बाळाला त्याने तसेच रडत ठेवले. सदाने उमेच्या पांघरुणाची पेटी उघडली. उसळणारा आवेग छातीत कोंडला. तिची एक साडी आणि एक चोळी त्याने शोधून काढली. त्याचे मूल रडतच होते. हवेत हातपाय नाचवीत आक्रोश करीत होते ते. पत्नीची आवरणे हाती लागता सदाचे मन आक्रोश करू लागले. त्या दोन्ही आक्रोशांना त्याने जुमानले नाही. स्वतःच्या शरीरावर त्याने तिचा वेश चढवला. तो साडी नेसला. त्याने चोळी पेहरली. ज्या नटपेशाचा त्याने कटाक्षाने त्याग केला होता त्याचा आसरा त्याला घ्यावा लागला. त्याने आरशात पाहिले. उमा असा एक नखशिकांत ओला शब्द त्याच्या आवाजात उभा राहिला. तो त्याच्या कंठातून बाहेर पडला नाही. जणू त्या आरशातच त्याला त्याचे समग्र दर्शन झाले. तोंडातून न उमटलेल्या त्या सादाचा प्रतिध्वनी मात्र साऱ्या डोंगर कपारीतून निनादत गेल्याचा त्याला भास झाला. ते सारे निनाद जणू त्या मुक्या पोराच्या कंठात एकवटले. त्याचा आक्रोश त्याला जाणवला. साडी पेहरलेला सदा थेट उमेसारखाच धावत त्या बाळापाशी गेला आणि माझा लाजा ग म्हणून त्याने त्याला उचलून घेतले. छातीशी लावले. त्याच्या रडक्या तोंडाचे पटापट मुके घेतले. आश्चर्याची परमावधी झाली. ते मूल रडायचं थांबलं. पूर्ण थांबलं. बघता बघता तोंडाचे बोळके करून हसू लागलं. आता सदाला वाट सापडली. त्या निर्मनुष्य डोंगरावर दिवसभर तो उमेची भूमिका वठवू लागला. रात्री उमाहून स्वतःला भेटू लागला. उमाहूनच बाळाला कुशीत घेऊन झोपू लागला. मूल वाढावे तसे वाढू लागले. सदालाही एकलकोंडेपणाचा काच होत नाहीसा झाला. छोट्या मुलाला तोंड आले तेव्हा तो दिवसभराच्या सदाला बाबा म्हणू लागला. रात्रीच्या सदाला आई म्हणून मिठी मारू लागला. त्या अजान मुलाला कधीच कळले नाही की बाबा आणि आई या दोन भूमिका वठवणारा नट एकच आहे. त्या रात्री गावातली 10-5 हौशी मंडळी दत्ताच्या देवळात भजनासाठी म्हणून आली होती. खानावळवाले साने, देव वकील, बापू डॉक्टर ही सारी मंडळी त्यात होती. दत्ताच्या सभामंडपात अर्धी रात्र उलटून जाईपर्यंत भजनाचा रंग चाललाच होता. कधी नव्हे तो सदाही आज हाती टाळ घेऊन भजनी मंडळात सामील झाला होता. कुणीतरी मोठ्या गोड आवाजात एक पद आळविले. दिगंबर दत्त सदा घ्यावा. न राहून सदाने त्याचे ध्रुवपद धरले. त्याच्या आवाजाच्या गोडव्याने आणि गळ्यातल्या कुर्रेबाज हरकतीने ऐकणारे अगदी अगदी तल्लीन होऊन गेले. सदालाही भान राहिले नाही. त्याने ते पद पहाटेपर्यंत घोळवले. टाळकरी उतरले आणि मृदंग्याने मृदंगावरचा हात बाजूला केला तेव्हा सारे श्रोते नाद ब्रह्माशी एकाकार होऊन गेले होते. भारावून गेलेल्या देव वकिलांनी तर उठून सदाच्या पायावर डोके ठेवले. अहो अहो हे काय? सदा विनयाने त्यांना म्हणाला. दैवी देणगी आहे. इतकेच बोलून देवाने आपले कान पकडले. गाणे संपून गेले होते तरी गाण्याची आस साऱ्या मंडपात सुगंधासारखी तरंगत राहिली होती. कुणी काहीच बोलेना. शेवटी सदाच उठला. तो म्हणाला, मंडळी जातो आता.
मुलगा तिकडे एकटा आहे. वर्षाचा झाला का? झाला की. आम्ही आता पडतो इथेच, पहाटे उठून जाऊ. बापू डॉक्टर म्हणाले. अंथरा पांघरायला? सदाने त्यांना विचारले. काही नको, 1-2 तासांचा प्रश्न. तुमच्याकडं तरी कुठली असणार ही इतकी पांघरून? सदा ना इलाजाने हसल्यासारखा हसला आणि त्याने मंडळींचा निरोप घेतला. प्रत्यक्ष देऊळ आणि सदाची ओवरी यात 50-50 कदमांचंच अंतर होतं. नेहमीच्या सरावाने सदा निघाला. वाटेत त्याला काहीतरी चावले. काय चावले ते बघणे त्याला सुचले नाही, कारण ओवरीकडून त्याला बाळाचे रडू ऐकू येऊ लागले. तो रडत होता, दमछाक झाल्यासारखे ओरडत होता. आई, आई, आई. सदू तिकडे धावला. सूर्य उगवून वर आला तेव्हा मंडळी जागी झाली. एकाने दुसऱ्याच उठवले. सारेजण खडबडून उठले. अरे, भलताच उशीर झाला. चला चला असेच. छे छे, मग सदूबुवांना विचारून जाऊ. सर्वजण उठले. सदाच्या ओरीकडे निघाले. देवळाबाहेर पडतात न पडतात तोच त्यांना मुलाचे रडे ऐकू आले. कोणीतरी म्हणाले, अरे बाप रे, काय रडतंय हो मूल? आई विना लेकरू, बाप करून करून किती करणार? सारेजण झपाझप चालू लागले. त्या मुलाच्या रडण्याने व्यथित होऊन चालता चालता साने म्हणाले, सदाशिवराव कुठे गेले आहेत का काय? कुठं जाणार? देऊळ नाही तर घर. बोलता बोलता मंडळी सदाच्या ओरीच्या उंबऱ्यात पोहोचली. मुलगा उंबऱ्यात बघूनच ओरडत होता, आई, आई. कुठली रे बाळा आई? कणव येऊन वकील त्या मुलाला उचलू लागले. त्याने अंगाला हात लावू दिला नाही. आतल्या बाजूला हात दाखवून ते ओरडले, आई, आई. साऱ्यांच्या नजरा तिकडे वळल्या. खाटेवर एक स्त्री झोपली होती. सर्वांनी चमत्कारिक नजरांनी एकमेकांकडे पाहिले. एकालाही पुढे पाऊल टाकणे जमेना. सदू भाऊ, सदाशिवराव, सदूबुवा. सर्वांनी हाका मारून पाहिल्या. कुणालाच प्रतिसाद मिळाला नाही. मूल तर सारखे रडत होते, सारखे ओरडतच होते, आई, आई. साऱ्याने हिया केला. त्या कोलाहलातच ते पुढे झाले. सूर्याचा उजेड खोलीभर पडला होता. साने खाटेजवळ गेले. थोडे वाकले. खाटेवरच्या स्त्रीच्या तोंडावर फेस सुकलेला होता. डोळ्यांतल्या दिवल्या विझवून गेल्या होत्या. त्या स्त्रीची मुद्रा हुबेहूब सदासारखीच होती. तोवर देव आले. बापू डॉक्टर आले. त्यांनी त्या स्त्रीस हलवून पाहिले. सारे अंग ताठले होते. गेली. डॉक्टर म्हणाले, कोण कोण ही? साने घाबरून एकदम बोलले. देव वकिलांच्या तोंडून हुंदका आणि शब्द दोन्ही एकदमच बाहेर पडले. सदूभाऊ, सदूभाऊच आहे. वेश वेगळा आहे, शरीर तेच. नट नट, महान नट. सदाचा मुलगा रडून रडून गप्प झाला होता. टाचा घाशीत तो पुन्हा ओरडू लागला, आई, आई, आई. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.